नमस्कार मंडळी. तर मंडळी, तुमच्याजवळ रेशन कार्ड आहे का? कोणतंही रेशन कार्ड, समजा पिवळं असेल, केशरी असेल किंवा पांढरे असेल, कोणते रेशन कार्ड जे आहे तुमच्याजवळ आहे आणि त्या रेशन कार्डमध्ये तुमच्या सगळ्या कुटुंबाची नावे आहेत. तुमचं आहे, तुमच्या पतीचं आहे, तुमच्या मुलांचं आहे, तुमच्या सासऱ्यांचं आहे, तुमच्या सासूंचं आहे, सगळ्यांचे जे नावं आहेत त्या रेशन कार्डवरती आहेत. तर तुमच्याकडे समजा रेशन कार्ड असेल, कोणतंही असो, तीनपैकी कोणतंही असो, तर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव असेल तरीसुद्धा जो आहे तुम्हाला धान्य जे आहे मिळणार नाही. का नाही मिळणार? का जे हे धान्य आहे का बंद होणार आहे? जे धान्याचा जो लाभ आहे तुम्हाला मिळणार नाही. तुमचं नाव रेशन कार्डमध्ये असूनसुद्धा तुम्हाला जो लाभ आहे तो मिळणार नाही. धान्याचाच नाही, अन्य कोणत्याही सरकारी योजनेचा आपण ज्याच्यामध्ये रेशन कार्डची झेरॉक्स द्यावी लागते त्या सरकारी योजनेचा लाभ जो आहे तुम्हाला आता मिळणार नाही. तुमचं नावसुद्धा रेशन कार्डमध्ये आहे तरी पण मी का म्हणत आहे तर थोडीफार आपण माहिती आहे आज जाणून घेणार आहोत. कारण कसं आहे, 2026 जे नवीन वर्ष लागलं आहे आणि या नवीन वर्षामध्ये सरकारने काही नियम काढलेले आहेत रेशन कार्डमध्ये. ते कोणते नियम आहेत, कोणत्या अटी आहेत, तर थोडीफार माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड हे केवळ स्वस्त दरामध्ये धान्य मिळण्याचे साधन नाही, तर अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे ओळखपत्र आहे. मात्र वर्षानुवर्षे वापरलेले हे जे आपले रेशन कार्ड आहे ते अचानक एका महत्त्वाच्या कामासाठी काढले असता त्यामध्ये नाव, जन्मतारीख किंवा इतर तपशिलामधील जी चूक आहे ती समोर येते. अशा वेळी जे आहे जे नागरिक आहेत ते गोंधळात पडतात. रेशन कार्डामधील ही किरकोळ वाटणारी चूक भविष्यामध्ये मोठा अडथळा ठरू शकते. त्यामुळे वेळेमध्ये दुरुस्ती कशा प्रकारे करायची याची जी माहिती असणे आपल्याला अत्यंत गरजेचे आहे. भारत सरकार देशातील गरीब, गरजू आणि मध्यमवर्गीय नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत पात्र कुटुंबांना अत्यल्प दरामध्ये तांदूळ, गहू आणि इतर जे धान्य आहे ते पुरविले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड जे आहे ते अनिवार्य आहे. याशिवाय उज्ज्वला योजना, आयुष्यमान भारत, विविध शासकीय अनुदान योजना तसेच ओळखपत्र म्हणूनही रेशन कार्डचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. देशात उत्पन्न, कुटुंबातील सदस्य संख्या आणि आर्थिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या प्रकारची जी शिधापत्रिका आहे त्या दिली जाते. सर्वच रेशन कार्ड धारकांना समान ज्या सवलती आहेत त्या मिळत नाही. त्यामुळे रेशन कार्डवरील जी माहिती आहे ते अचूक असणे खूप महत्त्वाचे आहे. नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक, जन्मतारीखमध्ये चुकीची नोंद, कुटुंबातील सदस्याची जी माहिती आहे ती गहाळ असणे किंवा पत्ता चुकीचा असणे, अशा कारणांमुळे अनेक वेळा जो रेशन कार्डचा जो लाभ आहे तो थांबवला जाऊ शकतो. सुदैवाने आता रेशन कार्ड दुरुस्तीची जी प्रक्रिया आहे ते ऑनलाईन करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयामध्ये उंबरठे झिजवण्याची गरज राहिलेली नाही. तुम्हाला दुरुस्ती करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. त्या ठिकाणी रेशन कार्ड दुरुस्ती किंवा करेक्शन इन रेशन कार्ड असा जो पर्याय आहे तो उपलब्ध असतो. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर रेशन कार्ड क्रमांक किंवा जो आधार क्रमांक आहे तो टाकावा लागतो. त्यानंतर सर्च या बटनावर क्लिक केल्यास तुमच्या रेशन कार्ड संबंधीची जी माहिती आहे ते स्क्रीनवरती दिसते. जेथे नाव, जन्मतारीख, पत्ता किंवा कुटुंबातील सदस्यांची माहिती यामध्ये आवश्यक ते बदल करता येतात. बदल करताना आधार कार्ड किंवा इतर वैध कागदपत्रानुसार जी माहिती भरावी लागणार आहे. सर्व माहिती अपडेट केल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करून अर्ज जो आहे तो अंतिम करावा लागतो. अर्ज सबमिट झाल्यानंतर संबंधित विभागाकडून पडताळणी केली जाते. काही दिवसात दुरुस्ती मंजूर झाल्यास अद्ययावत जे रेशन कार्ड आहे ते उपलब्ध होते. तर बघा, 2026मध्ये समजा तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि रेशन कार्डवरचं नाव जर याच्यामध्ये फरक दिसला किंवा जन्मतारीखमध्ये आधार कार्डवरती वेगळी आहे आणि रेशन कार्डवरती वेगळी आहे, याच्यामध्ये काही नावामध्ये, काही जन्मतारखेमध्ये किंवा इतर कोणत्याही माहितीमध्ये समजा चुकी दिसली तर तुम्हाला जे धान्यासोबत जे अन्य सरकारी योजनेचा लाभ आहे ते आता बंद होणार आहे. 2026 पासून जो हा नियम आहे तो सरकारने लागू केला आहे. ठीक आहे. तर लवकरात लवकर तुम्ही ऑनलाईन कोणत्याही CSC सेंटरमध्ये जाऊन किंवा कम्प्युटर सेंटरमध्ये जाऊन जे आहे तुम्ही ऑनलाईन
जे आहे रेशन कार्ड नावासंबंधी म्हणा, जन्मतारीख संबंधी म्हणा, तुम्ही दुरुस्ती करू शकता. तर लवकरात लवकर जा, तुमच्या हे जे रेशन कार्डवरचं नाव आणि आधार कार्डवरचं नाव हे पहा, जुळते का पहा, जन्मतारीख जुळते का पहा. जर समान असली तर ठीक, जर समान नसेल तर तुम्ही लवकरात लवकर CSC सेंटरमध्ये जा किंवा कोणत्याही कम्प्युटर सेंटरमध्ये जाऊन ऑनलाईन दुरुस्ती करून घ्या लवकरात लवकर. अन्यथा तुम्हाला जो धान्याचा जो लाभ आहे तो मिळणार नाही. धान्यासोबत अन्य ज्या सरकारी योजनेचा लाभ आहे, ज्या सरकारी योजनांमध्ये आपल्याला रेशन कार्ड मागितले जाते त्या सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही. तर मंडळी, हा व्हिडिओ शेअर करा, त्यांच्यापर्यंत पोहोचवा, कारण भरपूर जणांना या नवीन नियमाबद्दल माहिती नाही. कारण 2026मध्ये जे आहे सरकारने हा जो नवीन नियम आहे तो काढलेला आहे. ठीक आहे. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.